सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत 10 दिवसाच्या बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले। 17 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीस दरवर्षीप्रमाणे उत्साहात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून सुरुवात झाली। अनेक सार्वजनिक मंडळाने आपल्या गणेशासोबत सुंदर देखावे करून जनजागृतीचे धडे भक्तांना दिले। अखेर 27 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आली आणि प्रत्येक सार्वजनिक मंडळाने बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू केली। जो तो आपापल्या परीने बाप्पाच्या ट्रॉलीची सजावट करत होते, तर अनेक गणेश मंडळाने ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे विसर्जन केले। यात अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ उमेशनगर, तसेच भरतभोईर नगरमधील शिवराज मित्र मंडळ, गांधी रोड डोंबिवली स्टेशन जवळील अचानक मित्र मंडळ, तसेच भागशाळा मैदानाजवळील कृष्ण गोपाळ मित्र मंडळ, फुले रोडवरील गणेश चौकातील गणेश मित्र मंडळ, तर जाधववाडीतील श्री साईनाथ मित्र मंडळ इत्यादी मोठ्या गणपतींचे नाचत गाजत विसर्जन करण्यात आले। यावेळी अनेक भक्तांच्या घरातील गणपतीचेही विसर्जन करण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार न घडता हे विसर्जन पार पडले। यावेळी अनुचित प्रकार घडू नये तसेच ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत 10 दिवसाच्या बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणाबाजीत लहान मोठ्यांनी रविवारी कल्याण डोंबिवलीत सुमारे 8,500 घरगुती आणि 169 सार्वजनिक अशा 10 दिवसांच्या गणेश मूर्तींचे विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीत विसर्जन करण्यात आले। कल्याण परिमंडळ 3 पोलीस ठाणे अंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे 975 घरगुती आणि 51 सार्वजनिक, बाजारपेठ 1150 घरगुती आणि 33 सार्वजनिक, कोळसेवाडी 1550 घरगुती आणि 37 सार्वजनिक, तर डोंबिवलीतील पोलीस ठाणे अंतर्गत मानपाडा 1750 घरगुती आणि 9 सार्वजनिक, रामनगर 1150 घरगुती तर 9 सार्वजनिक, टिळकनगर 950 घरगुती तर 9 सार्वजनिक, विष्णुनगर 600 घरगुती तर 21 सार्वजनिक असे एकूण सुमारे 8,525 घरगुती आणि 169 सार्वजनिक गणेशाचे विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आले। कल्याणमध्ये दुर्गाडी गणेश घाट, गोरीपाडा, गांधारी, वालधोनी, पंप हाऊस मोहने, तर डोंबिवलीत खंबालपाडा, चोळे, नेहरू मैदान, ग्रामीण भागातील विहिरी, खदाणे, पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव गणेश घाट, जुनी डोंबिवली गणेश घाट, कुंभारखानपाडा, देवीचा पाडा आदी खाडी किनारी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडले। डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव येथील नगरसेवक संजय पावशे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाविकांकरिता शीतपेयाची सोय केली होती। यावेळी पावशे भाविकांमध्ये मिळून मिसळून गणेश विसर्जनात सहभागी झाले होते। त्यावेळी त्यांच्या मदतीला रॉयल महाविद्यालयातील डिंपल जाधव, ईशा दोगे, हर्षदा दाभाडे, सुमित खरे, आकाश शिंदे, तुषार हंदे, अश्विन धोत्रे, राहुल राम, यश चंद्रकार, संदीप गुप्ता, सृष्टी दुबे, ओमकार देसाई, आशिष जहा, आकाश तोडकर आणि गौरव चावरे आदी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली। मोठागाव ठाकुर्ली परिसरात महापालिका आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। ओमकार मित्रमंडळाने आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खाडी किनारी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून उत्तम सोय केली होती। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांबरोबर सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव, ईगल ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर आणि कार्यकर्ते, रॉयल आणि मंजुनाथ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला होता। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक 1 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली। स्मार्ट सिटीच्या प्रगतीचा आलेख सांगण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत येणार आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणुकाची तारीख जवळ आली असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत येत आहेत। फडणवीस या सभेत काय बोलतील याची नागरिकांनाच नव्हे तर राजकीय पक्षांनाही उत्सुकता लागली आहे। सभेत मुख्यमंत्री स्मार्ट सिटीच्या प्रगतीचा आलेख नागरिकांना सांगणार आहेत, अशी माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी आजदे गावातील साई गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा कार्यकर्ता विनोद काळण यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आणि मोफत रुग्णवाहिकेचे उद्घाटन प्रसंगी दिली। यावेळी भाजपा कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष महेश पाटील,
साई गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद काळण आणि उपाध्यक्ष योगेश तळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार चव्हाण यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे आणि मोफत रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले। आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावे समाविष्ट झाली आहेत। मात्र या गावांची नगरपालिका होईल की ही गावे महानगरपालिकेतच राहतील हे लवकरच सर्वांना कळेल। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंचायत टू पार्लमेंट हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला पाहिजे। येत्या 3 तारखेला सायंकाळी 6 वाजता डोंबिवली जिमखाना मैदानात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। त्यांच्याबरोबर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत। कल्याण डोंबिवलीकरांसाठी स्मार्ट सिटी किती महत्त्वाची आहे, त्यामुळे शहराचा अधिकाधिक कायापालट कसा होऊ शकतो याची माहिती सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांना देणार आहेत। त्यामुळे या सभेत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहिले पाहिजे अशी विनंती आमदार चव्हाण यांनी यावेळी केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक घोळ, सेनेनंतर भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेचे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणूक 2015च्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। तसेच या याद्यांमध्ये अनेक बोगस नावे घुसवण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीने केला असून याबाबत सोमवारी निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त ई रवींद्रन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। नागरिकांना प्रारूप मतदार यादी संदर्भात वाढीव कालावधी मिळावा, तसेच निवडणूक यादीत घोळ घालणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा नेत्यांनी यावेळी केली। यावेळी भाजपा निवडणूक प्रमुख खासदार कपिल पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा प्रदेश सचिव तथा जिल्हाध्यक्ष आमदार नरेंद्र पवार, भाजपा निवडणूक प्रचार प्रमुख आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे, उपमहापौर राहुल दामले, भाजपा गटनेते श्रीकर चौधरी, नगरसेविका डॉक्टर शुभा पाध्ये, नगरसेविका उपेक्षा भोयर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त ई रवींद्रन यांना निवेदन देण्यात आले। निवडणूक यादीमध्ये सगळ्याच वार्डांमध्ये दुसऱ्या वार्डातली एक वार्ड नंबर 1 असेल त्याच्यामध्ये वार्ड नंबर 4 मधली नावं टाकलेली आहेत। असं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। काही मतदार यादीमध्ये अनुक्रमांक 1 नंबरवर जे नाव आहे तेच अनुक्रमांक 15वर सेम नाव आहे, असं दुबार नाव आलेलं आहे। त्यामुळे मतदार यादीमध्ये असलेला घोळ आणि जेव्हा लोक विचारायला जातात माझं मतदार यादीमध्ये नाव आलं नाही, मी इथे राहतो, ते सांगतात तुमचं नाव तुम्हीच शोधून आणा आणि आम्हाला सांगा कुठे गेलेलं आहे। हे जनतेने असं करायचं तर जनता विचार करणार की आम्हाला मतदानच नको। हा जो घोळ आहे हा घोळ काढल्याशिवाय मतदार यादी प्रसिद्ध करू नये ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो। आयुक्तांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की निवडणूक आयोगाला आपण विनंती करावी की याच्यामध्ये 3 तारखेपर्यंतची जी मुदत आहे ती मुदतवाढ घेऊन अद्ययावत याद्या परिपूर्ण याद्या ज्या वार्डामध्ये राहतात आणि ज्यांची बोगस नावं घुसवलेली आहेत, काही भिवंडी शहरातली नावं आहेत, काही भिवंडी ग्रामीणची आहेत, कल्याण ग्रामीणची नावं मतदार यादीमध्ये आहेत। अशा प्रकारे ज्यांनी नावं घुसवलेली आहेत ती नावं कमी करून जो ह्याच्यासाठी जबाबदार आहे ती जबाबदारी फिक्स करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, त्याला सस्पेंड करण्यात यावं। यावेळी चर्चा करताना खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक मतदार यादीतील घोळाबाबत जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सदरच्या मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वाढीव कालावधी मिळावा असे सांगितले। याबाबत आपण आपल्या मागण्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पोहोचवू असे आश्वासन निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्रन यांनी भाजपा नेत्यांना दिले। भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील निवडणुकीच्या प्रभाग प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप यावेळी केला आहे। विधान परिषद आमदार जगन्नाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, गटनेते उमेश बोरगावकर यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले। मतदार यादींवर सीमा व्याप्तीनुसार नकाशा प्रकाशित करण्यात आलेला नाही। मतदार यादीवर प्रथम पानावर दर्शवण्यात आलेल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सीमांकनानुसार प्रत्यक्ष याद्यांद्वारे अंतर्भूत हवी असणारी पत्त्यानुसार नावे इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत। हरकती घेण्यास कालावधी कमी मिळाल्यामुळे आणि 27 गावांच्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्यामुळे हरकतीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी देखील राष्ट्रवादीने केली आहे।
असेल की यामध्ये जर सदोष याद्या जर व्यवस्थित केल्या नाही, कदाचित राष्ट्रवादीतर्फे आम्ही हायकोर्टामध्ये या विरुद्ध केस दाखल करू आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू. याच्यामध्ये मला जे कळलं आहे की आधी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या याद्या फोडल्या होत्या त्या जवळजवळ 99% चांगल्या होत्या, पण पुढे जे याद्या आयोगाच्या लोकांनी फोडल्या त्यामध्ये जी काही काळजी तपासणी किंवा त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी ज्या बघायला पाहिजे ते बघितल्या नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या तुमच्या प्रभागाच्या बाहेरचे जवळजवळ 1000-1500 लोक आलेत किंवा ते त्यांचं नाव समाविष्ट होऊ शकलं नाही. त्यामुळे हा अन्याय त्यांच्यावर झालेला आहे आणि हा घोर ही मला वाटतं मोठी चूक आहे. आणि ही या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि आयुक्त त्याचे इंचार्ज असल्यामुळे त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही हे जे काही सदोष काम झालं आहे ते करेक्ट करू. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.